बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर जवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे। आंबेनळी घाटाजवळ प्रतापगडाच्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीमध्ये कालिका माता पॉइंट जवळ ही मोठी दरड कोसळलेली आहे आणि दरड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। प्रवाशांनी ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा अशी सूचना रायगड पोलिसांनी केलेली आहे। तर पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये अनेकदा ठिकठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडत असतात आणि त्यामुळे पावसाळ्यात कोकणमध्ये प्रवास करताना सांभाळून आणि शक्यतो दिवसा प्रवास करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, ही दरड कोसळली असल्याचं कळतंय। आता वाहतूक पूर्वपदावर येईपर्यंत किती वेळ लागेल किंवा कोणत्या मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे? आपण बघत असाल, पावसाळा सुरू झाला की कोकणामध्ये अशा प्रकारच्या दरडी कोसळण्याच्या ज्या घटना आहेत या वारंवार घडत आहेत। तशाच प्रकारची ही दरड आहे, जी दरड रात्रीच्या वेळी साधारणतः 10-11च्या दरम्यान ही दरड कोसळली होती। पोलादपूरकडून महाबळेश्वरला जाणारा जो रस्ता आहे, आंबेवाडी घाट, या घाटामध्ये ही दरड कोसळलेली आहे। कालिका माता पॉइंट जवळ ही दरड कोसळलेली आहे आणि दरड कोसळण्याचे प्रमाण आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे आता सकाळीची अपडेट आपल्याकडे अशी आलेली आहे की अजूनही वाहतूक चालू करण्यात आलेली नाही। त्यामुळे काही काळ ही वाहतूक सुरू करण्यासाठी जाऊ शकते। पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्राधिकरण हे संपूर्ण त्या ठिकाणी दक्ष आहेत आणि लवकरात लवकर हे दरड हटवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे काही काळ का होईना मात्र वाट पाहावी लागेल ही दरड हटवण्याची आणि वाहतूक सुरू होण्यासाठी। प्रमोद, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।